वाडेकर या संघाला ही सुवर्ण संधी निहाल पाटील पुरस्कर्ते आहेत। निहाल 11 जय जलेश्वर वाडेकर या टीमचे। हर्षद भंडारी हेदुटणे एक्सप्रेस पहिला चेंडू बॅटची कडा होती शॉर्ट फाईन लेगला क्षेत्ररक्षक आहेत। पहिला चेंडू आला डॉट बॉल। हर्षद भंडारी अपकमिंग रायझिंग स्टार हा गोलंदाज आपण पाहतोय हेदुटणे या टीमच्या माध्यमातून। हेदुटणे म्हटलं तर आमचे समालोचक करण काळन त्यांचा आवाज देखील आपण ऐकला या स्पर्धेमध्ये दुसऱ्या रात्रीमध्ये। त्यांच्या गावातील हा संघ आहे। क्या बात आहे, फटका फसलाय परंतु क्षेत्ररक्षक आहेत। एक धाव झाली कंप्लीट, शर्यत लागली आहे चेंडू आणि फिल्डर मध्ये पाहावं लागेल काय घडले या चेंडूवरती। बाउंड्री तर चेक केली जाईल आणि तोपर्यंत या धावा पूर्ण केलेल्या आहेत एकूण 3। ऍक्शन रिप्ले आपण पाहूया। बाउंड्री चेक केली जाते कारण की अगदी जवळ हा चेंडू त्याने अडवलेला आहे आणि बाउंड्री सेफ आहे। पंच मिळतील्या चेंडूवरती एकूण धावा 3। सिद्धू पाटील आणि नीरज पाटील ही जोडी। परफेक्ट यॉर्कर चेंडू आहे डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न बॅकअप येईल तोपर्यंत मिळते एक धाव। पंचांचा इशारा नक्कीच 22चा येतोय। बॅटची कडा आहे शॉर्ट टर्मॅनला फिल्डर डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न होता आणि त्याच्यावरती मिळते एक धाव। धावसंख्या आपण पाहू शकाल एकने पुढे जाईल 5 धावा धावफलकावरती आहेत। 2 धावांची पेनल्टी आहे। हिमांशी 11 हेदुटणे या टीमला। आजच्या या रात्रीमध्ये 30,000 पेक्षा जास्त प्रेक्षकांनी ही स्पर्धा पाहिलेली आहे। यावेळी टॅप करण्याचा प्रयत्न क्षेत्ररक्षक आहेत मिडॉनला त्याच्यावरती मिळते एक धाव। धावसंख्या एकने पुढे जाईल 6 धावा धावफलकावरती आहेत। नागाव टीमला विनंती असेल आपण कुठेच जायचं नाहीये कारण की यापुढील सामना तुमचा असेल। नागाव संघाने चापेवाडी या टीमला पराभूत केलं या आधीच्या मॅच मध्ये। पहिल्या फेरीमधील हा शेवटचा सामना सुरू आहे। गतीमध्ये परिवर्तन फिंगर रोल केले होते। ड्राइव्ह करतायत मिडॉनला फिल्डर आहेत आणि त्याच्यावरती मिळते एक धाव आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या आहे बिनबाद 7। पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या धावफलकावरती आहेत 7 धावा। 3 मिनिटांचा वेळ घेतला हर्षद भंडारीने पहिल्या षटकासाठी। या स्पर्धेमधील 14वा संघ आहे ज्या संघाला पेनल्टी लागलेली आहे त्यामुळेच आपण समजू शकता की स्पर्धा
किती शिस्तबद्ध आहे. काका पावशे आणि रुपेश पावशे यांच्याकडून लागोपाठच्या 3 षटकारांसाठी 5,000 रुपयांचं पारितोषिक. जेव्हा इनिंग संपेल तेव्हा त्या 2 धावा स्कोर कार्डमध्ये ॲड होतील. वाडेकर या टीमच्या संत आणि सावध सुरुवात राहिली आहे. निहाल पाटील यांचा संघ, निहाल 11 जय जलेश्वर वाडेकर. बॅकफुटला गेले, स्क्वेअर कट करण्याचा प्रयत्न, गॅप मधून चेंडू चाललाय बाउंड्री लाईनच्या बाहेर, दन 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 करत सीमा पार, चौकार. धावसंख्या 11. डान्सिंग डाऊन द विकेट पुढे गेले होते मारण्यासाठी आणि रिव्ह्यू घेतलेला आहे व्हाईट बॉल साठी. पंच रिव्ह्यू कोणाचा आहे? तुमचा. यस, कारण की टीमकडे रिव्ह्यू आहे तो रनआउट आणि बीमर साठी आहे. त्यामुळे आम्ही सिद्धू पाटील विचारलं, कारण की टीमकडे फक्त बीमर आणि रनआउटसाठी रिव्ह्यू आहे. पंचांना जास्त डाऊटफुल असेल तर पंच रिव्ह्यू घेऊ शकतात, कारण की राईटम राऊंड विकेटने विकी सर गोलंदाजी करतायत. कदाचित गोलंदाज देखील मध्ये आला असेल. किशोरजी हरड आणि मयूर वाकुर्ले साहेबांचे इथे आगमन होते. वेलकम, स्वागत आहे. यस, व्हाईट बॉल आहे पंच. यस, ऍक्शन रिप्ले आपण पाहू शकाल. पारदर्शकता आहे. ओमसाई MTC लाईव्ह च्या माध्यमातून लाईव्ह टेलिकास्ट आपण पाहतोय. पुन्हा एकदा बॅकफुटला गेले होते, कट करण्याचा प्रयत्न, आलाय हा डॉट बॉल. राऊंड विकेटने डान्सिंग राऊंड विकेट ड्राईव्ह केलाय. डीप मध्ये फिल्डर आहेत. एक धाव झाली कंप्लीट. चांगली फिल्डिंग, तेवढीच चांगली फेकी आणि तेवढीच चांगली रनिंग बिटवीन द विकेट. मिळतील्या चेंडूवरती एकूण धावा 2 आणि धावसंख्या 2 ने पुढे जाईल 14. क्या बात है, लॉफ्टेड काउंटरचा फटका सीमारेषेच्या बाहेर. शॉट लाईक दॅट, चौकार. ओमसाई MTC लाईव्हच्या माध्यमातून 953 प्रेक्षक या सामन्याचा आनंद घेत आहेत. मिस टायमिंग आहे आणि अप्रतिम कार्बन कमाल कॅच पकडली आहे हर्षद भंडारीने. फलंदाज झाले बाद, विकेटचं पतन.
सिद्धू पाटील बॅक टू द पवेलियन. प्रणित पाटील न्यू बॅट्समन बॅटिंग करण्यासाठी येत आहेत. तिसऱ्या क्रमांकावरती निहाल पाटील पुरस्कृत हा संघ आहे, ज्यांच्या माध्यमातून सलगच्या 3 चौकारांसाठी 1000, सलगच्या 3 षटकारांसाठी 2000 रुपयांचं पारितोषिक आहे. आणि काका पावशे आणि रुपेश पावशे याचकडून देखील 5000 रुपयांचं पारितोषिक आहे सलगच्या 3 षटकारांसाठी. क्या बात आहे. प्रचंड वेग आहे. ओम भंडारी भन्नाट वेग मध्ये गोलंदाजी करतायत. डॉट बॉल येतोय. ऍक्शन रिप्ले आपण पाहूया. बॅट अँड पॅडच्या मधून निघून गेलाय. विकेट किपरच्या हातामध्ये पहिल्या 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या आहे 1 बाद 18. बॅकफुटला गेले. अप्पर कट करतायत सीमा रेषेच्या बाहेर. चौकार. चौकार येतोय पहिल्या चेंडूवरती. नीरज पाटीलच्या बॅट मधून गतीमध्ये परिवर्तन. लॉफ करतायत लॉंग ऑफला. डाऊन दी बॉल फिल्डर दयालू काळन होते. नो मिस्टेक. फलंदाज झाले बाद. सलामीचा फलंदाज नीरज पाटील. बॅक टू द पवेलियन. हेदुटणे संघाला
की आपण थोडीशी घाई करा. बघा 20 मिनिटं आहेत पहिल्या 4 षटकांसाठी. यस, जेव्हा फलंदाज बाद होतो तेव्हा आम्ही स्टॉपवॉच जो आहे तो स्टॉप करतो. अपील अपील आणि यस, फिंगर अप. फलंदाज झाले बाद. कपिल पाटील 0 वरती बाद. हर्षद भंडारी ऑन अ हॅट्रिक. आनंदवाडी चॅम्पियन्स ट्रॉफी आपण पाहिली असेल त्याही स्पर्धेमध्ये हर्षद भंडारी होते. नामवंत गोलंदाज, अपकमिंग रायझिंग स्टार हा गोलंदाज हर्षद भंडारी. हिमांशी 11 हेदुटणे ए आणि निहाल 11 जय जलेश्वर वाडेकर. सॉफ्ट हँडने खेळत आहेत. चेक केलं स्ट्रोकला, त्याच्यावरती मिळते एक धाव. धावसंख्या आपण पाहू शकाल 1ने पुढे जाईल. 3-23 ही धावसंख्या आहे. खऱ्या अर्थाने 2 धावांची पेनल्टी आहे हेदुटणे या संघाला. अपील करतायत आणि यस, फिंगर अप. फलंदाज झाले बाद. विकेटचं पतन लागतो. अजून एक धक्का. ऍक्शन रिप्ले आपण पाहूया. राईट हँड ओव्हर द विकेटने आले आणि विकेट न्यू बॅट्समन प्रशांत पाटील येत आहेत. प्रशांत पाटील आणि सर्वेश पाटील एक चांगली पार्टनरशिप बनवावी लागेल या मॅच मध्ये. 14 मिनिटे घेतलेली आहेत आतापर्यंत. हेदुटणे या संघाने तिसऱ्या षटकातील एक चेंडू शिल्लक आहे. आतापर्यंत 3 विकेट घेतलेत हर्षद भंडारीने. प्रशांत पाटील स्ट्रायकिंगला आहेत, जे 6व्या क्रमांकावरती आलेत. गतीमध्ये परिवर्तन. बॅक टू द बॉलर खेळत आहेत. डॉट बॉल येतोय आणि पहिल्या 3 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या आहे निहाल 11 जय जलेश्वर वाडेकर या संघाची 4 बाद 23. सो मच. खऱ्या अर्थाने आज 4थी रात्र आहे. आतापर्यंत या रात्रीमध्ये नक्कीच
76.1 षटकांचा खेळ झालेला आहे. त्यामध्ये 772 धावा बनलेल्या आहेत. 80 विकेट आजच्या रात्रीमध्ये बाद झालेल्या आहेत. टोटल 70 चौकार आणि 38 षटकार आजच्या रात्रीमध्ये नक्कीच आपण पाहिलेला आहे. ऑन साइडला पिकअप स्ट्रोक पाठवलाय स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनच्या बाहेर. संघर्षाचा शंखनाद करणारा हा संघर्षमय षटकार. धावसंख्या आहे 29. मिस टायमिंग झेलची शक्यता असेल, झेलपर्यंत पोहोचू शकले नाहीत. प्रशांत कुंभारकर होते आणि या मिळतील धावा 2 एकूण या चेंडूवरती. धावसंख्या आहे 31. क्या बात आहे. लाईन पाहावी लागणार आहे. लाईन चुकीची आहे. पंचांचा इशारा व्हाईट बॉलचा येतोय. धावसंख्या 1 पुढे जाईल 32. 32 धावा धावफलकावरती आहेत. रोहित म्हात्रेला आपण पाहतोय. लेग ब्रेक हा चेंडू आणि चेंडू पडला आणि बाहेर निघालाय तेच पाहिलं पंचांनी. व्हाईट बॉलचा इशारा येतोय आणि क्लीन बॉल. यश उद्ध्वस्त दांडी गोल. यू मिस आय विल डेफिनेटली इट. फलंदाज झाले बाद सर्वेश पाटील. बॅक टू द पवेलियन. संधी आहे. आयवा जेलसाठी प्रेक्षकांसाठी रोख रक्कम 1000 रुपयांचं पारितोषिक. रुद्रा राकेश पाटील याचकडून ही सुवर्ण संधी. यावेळी बिगिट सीमारेषेच्या बाहेर षटकार. फलंदाज आहे ज्याने षटकाराने आपलं खातं खोललेलं आहे. नवीन पाटील आणि प्रसाद पाटील अचूक माहिती देत आहेत. असं म्हटलं जातं प्रत्येक समालोचकाचा पाठीचा कान असतो, तो म्हणजेच गुणलेखक बॅकबोन असतो आणि खूप चांगली कामगिरी गेली कित्येक वर्ष जोडलेली आहेत या SP ग्रुप चषकासाठी. पुन्हा एकदा इनटू द स्लॉट अँड आउट ऑफ द प्लॉट. बाउंड्री लाईनच्या बाहेर स्टँड अँड डिलिव्हर, स्टँड अँड डिस्पॅच षटकार.
मॅच बॅक टू बॅक 2 षटकार लगावलेत योगेशने. जो योगेश आलाय 7व्या क्रमांकावरती. जर या चेंडूवरती षटकार लगावला तर निहाल पाटील यांच्याकडून 2000 रुपयांचं पारितोषिक. त्यानंतर काका पावशे आणि रुपेश पावशे यांच्याकडून टोटल 5000 रुपयांचं पारितोषिक. याचाच अर्थ जर या चेंडूवरती षटकार आला तर टोटल 7000 रुपयांचं पारितोषिक असेल. आणि ओम शेलर यांच्याकडून देखील 500 रुपये आहेत. व्हाईट बॉलचा इशारा येतोय. क्या बात आहे डीजे मास्टर. 7500 रुपयांचं पारितोषिक असेल. योगेश यांच्यासाठी सुवर्ण संधी, कारण की योगेशने बॅक टू बॅक 2 षटकार लगावलेत. ड्राईव्ह करतायत. डीप मध्ये फिल्डर आहेत. एक धाव झाली कंप्लीट. दुसरीचा प्रयत्न सुरू आहे आणि दुसरी धाव देखील पूर्ण होते. गुड रनिंग बिटवीन द विकेट. मिल्टील्या चेंडूवरती धावा 2 आणि पहिल्या 4 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या आहे 47-47. प्रशांत कुंभारकर येत आहेत ती अंतिम षटकामध्ये. साईनाथ दादा पाटील यांच्या वाढदिवसाचं औचित्य साधून दरवर्षीप्रमाणे याही वर्षी अतिशय थाटामाटामध्ये आयोजन. साईनाथ पाटील फाउंडेशन आयोजित SP ग्रुप चषकाचं हे भव्य दिव्य आयोजन. आणि खऱ्या अर्थाने जेव्हा 12 वाजतील तेव्हा वाढदिवसाच्या सेलिब्रेशनला देखील सुरुवात होईल फटाक्यांच्या आतिषबाजीने. आणि अनेक त्यांचे जे चहेते आहेत ते केक घेऊन येतील आणि 12 नंतर आपण अतिशय थाटामाटामध्ये त्यांचा वाढदिवस देखील साजरा करणार आहोत. फुल टॉस. क्षेत्ररक्षक आहेत त्यांच्या वाक्याच्या बाहेर. फुल टॉस चेंडूवरती फुल टोल वसूल केलाय. षटकार. बर्थडे आहे दादाचा. जल्लोष साऱ्या मांगरूळ गावाचा. 3 षटकांमध्ये फक्त 23 होत्या. 4थ्या षटकामध्ये आल्या 24. आणि यस फिंगर अप फलंदाज झालाय बाद. विकेटचं बदल. प्रशांत पाटील बॅक टू द पवेलियन. केतन चौधरी येत आहेत बॅटिंग करण्यासाठी. लेग बाईच्या स्वरूपात मिळते एक धाव. धावसंख्या 54. 3 चेंडू शिल्लक आहेत या पहिल्या इनिंग मधील. नक्कीच 12 नंतर नितीन दादा जेव्हा डीजे ऑपरेटिंगला येतील तेव्हा, आणि त्यांची ती खासियत आहे दादांची, दरवर्षी आम्ही पाहत असतो की 12 नंतर ते येतात डीजे ऑपरेटिंगला.
आणि त्यांची फरमाईश, त्यांचे आवडते सर्व सॉन्ग प्ले होतात. गतीमध्ये परिवर्तन केलं होतं, खूप लवकर लेन पीक केली. बॅकवर्ड स्क्वेअर लेगला क्षेत्ररक्षक आहे. धावबाची संधी, काय घडलं या चेंडूवरती पाहावं लागेल. तिसऱ्या पंचानं रेफर केलेला आहे आणि सॉफ्ट सिग्नल. अविनाश सर, सॉफ्ट सिग्नल आउट आहे आणि आपण चेक करूया. काकडावला गावचे शाखा प्रमुख आदरणीय हेमराजजी साळवी साहेब इथे उपस्थित आहेत. त्यांचं देखील आपण करूया स्वागत. या स्पर्धेमध्ये अत्यंत क्लोज हा डिसिजन आहे आणि योग्य तो निर्णय आपल्यापर्यंत पोहोचवला जाईल. ऑनफिल्ड डिसिजन आउट आहे आणि आउट नक्कीच घोषित करण्यात येईल. ज्या योगेशने या डावाला सावरण्याचं काम केलेलं आहे. संघ अडचणीमध्ये सापडला होता आणि त्यानंतर केलेली बॅटिंग. धावसंख्या आहे 55 धावा. फुल टॉस चेंडू, फक्त दिशा दिली आहे. शॉर्ट फाईन लेगला फिल्डर आहेत, मिळते फक्त आणि फक्त एकच धाव. धावसंख्या एकने पुढे जाईल. अब तक 56 ही धावसंख्या आहे. शेवटच्या षटकातील शेवटचा हा चेंडू शिल्लक. धावसंख्या आहे अब तक 56. ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न, अंतिम चेंडू आलाय डॉट आणि पहिल्या 5 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या धावफलकावरती आहे. निहाल 11, जय जलेश्वर वाडेकर या टीमची 56 आणि 57 धावांचं टार्गेट या मॅच मध्ये आहे. हिमांशी 11 हे दुटणे ए या संघासमोर. सिद्धू पाटीलने बनवल्या धावा 15, नीरज पाटीलने 5 धावा बनवल्या. प्रणित पाटील आणि कपिल पाटील शून्यावरती बाद झाले. सर्वेश पाटीलने 9 धावा बनवल्या. प्रशांत पाटीलने 6 धावा बनवल्या. योगेशने 2 षटकार लगावले, 15 धाव बनवल्या आणि केतनने 0 धाव बनवली. प्रियांशूने 1 धाव बनवली आणि 56 धाव बनवल्या. पहिल्या इनिंगमध्ये हर्षद भंडारीने 2 षटकांमध्ये अवघे 11 धावा खर्च केल्या, 3 विकेट घेतले. ओम भंडारीने 1 षटक हाताळलं, 11 धावा खर्च केल्या, 1 सफलता प्राप्त केली. रोहित म्हात्रेने महागडी गोलंदाजी केली, तब्बल 24 धावा खर्च केल्या आणि प्रशांतने 8 धावांचं षटक हाताळलं. 2 धावांची खऱ्या अर्थाने पेनल्टी आहे, त्या 2 धावा आपण ऍड करूया. धावसंख्या होईल 58 आणि 59 धावांचं टार्गेट. हिमांशी हे दुटणे ए या संघासमोर 30 चेंडू बनवायच्या धावा या मॅच मध्ये 59. आपण स्कोर कार्ड मध्ये थोडासा बदल करूया. ओमसाई एमटीसी लाईव्ह. एसपी ग्रुप चषकामध्ये स्वागत आहे.
चला हेदुडणे संघ बॅट्समन पाठवायचे आहेत आणि सामना जसा सुरू होईल 59 धावांचा पाठलाग कशा प्रकारे केला जाईल याचं धावतं वर्णन ऐकूया आपण. मायक्रोफोनवरती इन्व्हाइट करतोय आमचे साथी समालोचक व्हॉइस ऑफ डोंबिवली, व्हॉइस ऑफ आजदेगाव, कल्याण डोंबिवली समालोचक समितीचे उपाध्यक्ष नितीनजी काळन सर यांचा आवाज आपण ऐकूया. बघा प्रॅक्टिस अलाउड नाहीये वाडेकर टीम. चला पंच चेंडू आपण जमा करा. पहिल्या रात्रीपासून आपण ही सूचना करतोय कोणत्याही टीमला प्रॅक्टिस अलाउड नाहीये. डावामध्ये आपण पाहिलं रिअल 11 जय जलेश्वर वाडेकर संघाने 58 धावा. खरं तर 56 कुठल्या होत्या, मात्र अपोजिट टीमला 2 रनची पॅनल्टी. हाँ जल्दी करो, मुझे पता है कि आप लोग नहीं करते, वीडियो देखते हो लेकिन सब्सक्राइब नहीं करते. ये लाल कलर का बटन नहीं से दबाओ, जल्दी दबाओ, जल्दी दबाओ, फिर मैं शुरू करूँ. दबा दो जल्दी, दबा दिया, घंटी में दबा देना. ठीक स्वागत आपल्या पाहायला मिळतोय. रोहित म्हात्रे आणि करण पाटील ही सलामी जोडी आपल्या पाहायला मिळते. हेडूटने अ संघाकडनं 59 धावा चेस करायच्यात. या स्पर्धेचा नियम आहे कंपल्सरी चेसिंग. योगेशच्या बॅटमध्ये सुद्धा आपण 2 बॅक टू बॅक षटकार 56 धावा झाले. त्यामध्ये 2 रनची पॅनल्टी ऍड करून 58 झाले तर 59 धावांचा आता पाठलाग करायचे. 14वा संघ ज्याला या स्पर्धेमध्ये पॅनल्टी लागले याच्यावरून तुम्ही अंदाजा लावू शकता. शिस्तबद्ध स्पर्धा आहे, त्यामुळे तुम्ही वेळ त्या वेळ सामने खेळा आणि तुम्हाला पॅनल्टीला सामोरं जावं लागेल. एकोणसाठ धावांचा पाठलाग आता करायचे रोहित म्हात्रे आणि करण पाटील यांनी पहिलं षटक घेऊन येत असताना प्रणित पाटीलला तुम्ही पाहतायत. निहाल 11 जय जलेश्वर वाडेकर या मॅचचा विजेता आणि नागाव मध्ये मॅच होईल. पहिलाच बॉल विकेट धोक्यात आहे. मिड विकेट नीरज चूक होणार नाहीये. रोहित म्हात्रे 0वरती बाद. भंडारी आलेत. या मॅचची गोल्डन विकेट मिळाली आहे प्रणितला. प्रणितला माहिती आहे रोहित म्हात्रे मैदानात थांबल्यानंतर काय घडतं. त्याने पहिल्याच बॉलवरती विकेट घेतली. हा चेंडू मिडॉनच्या वरून खेळत आहेत. पॉवर प्ले सुरू आहे. 2-2 क्षेत्ररक्षक. बॉल नाही थांबणार. सीमारेषेच्या बाहेर आलाय SP चौकार. मिडॉनच्या वरून हा चौकार आपल्या पाहायला मिळाला. अभेश भंडारीच्या बॅटमधून चौकार आलाय. इथे मिडॉनला क्षेत्ररक्षक कपिल पाटील देत होते. वेगाने आले. डायरेक्ट हिटचा प्रयत्न जरूर केला होता. एक सिंगल इथे मिळाले. धावा झाल्यात 5. 59 धावांचा पाठलाग करत असताना आपण पाहतोय हिमांशी 11 हेडूटने असंघ आपल्या पाहायला मिळतोय. निगूच्या स्पर्धेमध्ये सुद्धा एक सामना या संघाने जिंकला. हेडूटने संघाने
आणि त्यात थोडीशी धावपळ जरूर झाली. एकाच दिवसामध्ये एकाच रात्रीमध्ये 2 सामने 2 स्पर्धा खेळणं इतकं सोपं नाहीये. प्रणितला तुम्ही पाहतायत इथे चेंडू हवेत आहे. कबर्स जेल ड्रॉप कठीण होता. सिद्धूलाही बॉल मिळाला नाहीये. रनआउटची संधी होती. झेल थोडासा कठीण होता हे सिद्धू सांगतायत. प्रयत्न चांगले होते. कल्पेश होते क्षेत्ररक्षक. धावसंख्या 7. इथे चेंडू लागली होती. इथे मात्र सिंगल मिळाली करंजच्या खात्यामध्ये. मागच्या बॉलवरती करणे 2 घेतले होते. आता सिंगल मिळाली. धावसंख्या 8 वरती आपल्या पाहायला मिळते. 59 धावांचा पाठलाग कर असं या मॅच मध्ये आपल्या पाहायला मिळतोय. संघ हेडूटने असंघ तुम्ही पाहतायत. पहिल्या 5 बॉलमध्ये 8 धावा आल्यात. 59 धावा तुम्हाला चेस करायचे आहेत. फटका चांगला आहे मात्र क्षेत्ररक्षक डीप एक्स्ट्रा कव्हर रिजनला धावून दी बॉल. झेल तिथे डिपलाय. प्रियांशु पाटील तिथे आहेत. फलंदाज बाद. विकेट साठी 2000 रुपये कॅश प्राइज. आणि काका पावशे रुपेश पावशे यांच्याकडनं विकेट हॅट्रिकसाठी 5000 रुपये वाडेकर संघाला. म्हणजे विकेट हॅट्रिक येते तब्बल 7000 रुपये कॅश प्राइज मिळेल. कपिल पाटील आलेत. प्रणित ते काय जबरदस्त गोलंदाजी केली. 1 षटक 8 धावा 2 विकेट 51 धावा या मॅच मध्ये अजूनही बनवायचे आहेत. फलंदाज रनआउट. गरज होती का असा प्रश्न जरूर विचारला जाईल. मात्र करण पाटीलला माघारी परतावं लागेल. रनआउटच्या स्वरूपात लागणारा हा 3रा धक्का 8 या धावसंख्येवरती. कपिलच्या विरोधात आपण पाहिलं तर फटका चांगला आहे. क्षेत्ररक्षक डीप मिड विकेट वरनं वेगाने आलेत. एकच धाव मिळेल. बघा थ्रो फेकी डीप मध्ये क्षेत्ररक्षक होते. नीरज पाणी देत होते. फिल्डिंगचं स्टँडर्ड जपत असताना 9 धावा झाल्यात. इथून अजूनही 50 बनवायचे त्या मॅच मध्ये आणि इतकं सोपं नाहीये. रोहित मात्र या मॅच मध्ये 0वरती बाद झालेत. अवेश बंडरजी खेळी समाप्त झाली. करण रनआउट झालेले आहेत. त्यामुळे 3 मुख्य फलंदाज बाद झालेत. चांगला चेंडू होता. कपिल पाटील बघा विरेशित चांगले
आणि कपिल पाटीलच्या विरोधात मोठे फटके खेळणं बऱ्याच वेळा आपल्याला कठीण जातात. अनेक मोठमोठ्या खेळाडूंचा अग्निपरीक्षा असते. कपिल हा चेंडू कार्पेटच्या साईडने खेळत आहेत. वाईड स्ट्रॉंगर वरनं क्षेत्ररक्षक वेगाने आलेत. प्रणित पाटील देत एकच धाव मिळेल. एक धावसंख्या पुढे सरकते 10 वरती आपल्या पाहायला मिळते. कपिल पायचीचा अपील आणि फलंदाज बाद. 10 वरती चौथा धक्का. दयालू काढून बॅक टू द पॅव्हेलियन. आता सापडला हेडून असंघ कारण की 10 वरती चौथा धक्का लागला. टार्गेट त्यांच्या समोर 59 59चं टार्गेट आहे. आणि नाईट स्पर्धेमध्ये 50+ धावा चेस करणं इतकं सोपं नाहीये. कपिल गोलंदाजी मार्कवर आता मात्र योगेश जाधव आले बॅटिंग करण्यासाठी. रोहित पाटील 19 बॉलमध्ये 49 धावा अजूनही करायच्या आहेत. जबरदस्त गोलंदाजी. अवघ्या 2 धावांचं षटक इथे फेकले बघा. हा ऍक्शन रिप्ले आपल्या टीव्ही स्क्रीनवरती. सिद्धू पाटील मास्टर माइंड आहे. प्रत्येक बॉलला ते सूचना करतात बॉलर्सला की एक्झॅक्ट तुम्हाला कशा प्रकारे बॉल टाकायचे. चला जास्त वेळ घेऊ नका. सिद्धू फिल्डिंग लगेच लावून घ्या. पहिल्या 2 षटकांसाठी आपण पाहिलं तर 7 मिनिटाचा वेळ गेलेला आहे. त्यामुळे पहिली 4 षटकं तुम्हाला 20 मिनिटात टाकायची लक्षात घ्या. टाइम सुरू आहे त्यामुळे फिल्डिंग लगेच सेट करा. वाडेकर संघ आपल्याला पाहायला मिळतोय. या स्पर्धेत आपण पाहिलं तर निहाल 11 जय जलेश्वर वाडेकर या नावाने संघ खेळतोय. वाडेकर म्हटल्यानंतर साई भक्त लेजंड क्रिकेटर विजयदादा पाटील आला असेल तर आपण या आपले हार्दिक स्वागत. आमचे सुनील मामा चौधरी असतील आणि सातत्याने भरपूर क्रिकेट ते या संघासाठी खेळले. वाडेकर 40+ संघ सुद्धा एक चांगला संघ आहे. आज अतुल संघामध्ये नाही आहेत. कर्नाटकमध्ये नक्कीच एक टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धा खेळण्यासाठी ते गेलेले आहेत. ओपन क्रिकेट. त्यामुळे आज संघामध्ये सहभागी होऊ शकले नाही आहेत. तरी संघाचा खेळ जबरदस्त राहिलाय. अतुल भोईर सुद्धा एक अष्टपैलू खेळाडू या टीमचा. 18 बॉलमध्ये 49. चला जास्त वेळ घेऊ नका. पंचाने विनंती असेल. 4 षटकांसाठी 20 मिनिटाचा अवधी तुम्हाला आम्ही दिलेला आहे. सिद्धू पाटील फिरकीचा माहेरघर म्हणजेच वाडेघर असं म्हटलं जातं. आणि गोलंदाजी करण्यासाठी फिरकी गोलंदाज सिद्धू पाटील बघा. राईट मोर द विकेट. कटर्स वापर बघा. चेंडू पडल्यानंतर बाहेर निघालाय. योगेशकडे उत्तर नाहीये. हा प्रशांत आहे सेकंडला. आई चांगला चेंडू होता. 16 बॉल 49 रन्स या मॅचमध्ये करायच्यात. हळूहळू दबाव वाढू लागलाय तो हेडूटने असंघावरती. त्याचं कारण गोलंदाजीचा तोफखान आहे. पहिलं षटक प्रणित, त्यानंतर कपिल आणि आता सिद्धू सर्वेसारखा गोलंदाज सुद्धा या संघामध्ये. दानसिंग धाव द विकेट. शॉट कव्हरला क्षेत्ररक्षक प्रशांत पाटील कोणतीही चूक करत नाही. फलंदाज बाद. हर्षद भंडारी आले. 10 वरती 5वा धक्का लागलाय. पहिले 3 बॉल सिद्धू पाटीलचे पाहिले. एकही विकेट आली नाहीये. हे सध्या लाडके प्रेक्षक आपल्या टीव्ही स्क्रीनवरती पाहायला मिळत आहेत. युट्यूब स्टार आपण पाहतोय नागावचे उदय मडवी बघा. इतक्या निवांत बसलेत की त्याला माहिती यानंतर मॅच खेळायची. व्हाईट बॉलचा इशारा आलाय. उदय मडवी नेहमी चर्चेत असतात. 1 धाव इथे व्हाईटच्या स्वरूपात मिळाली. 11 वरती 5.
आणि नागाव म्हटल्यानंतर रोहित पाटील नेहमी चर्चेत असतात. साईडला खेळायचं होतं, सिद्धूच्या विरोधात कसं खेळायचं हा प्रश्न जरूर आता I-20 टीमला जरूर पडलेला आहे. उदय मडवी आपल्या सहकाऱ्यांच्या सोबत काहीतरी चर्चा करत असताना सध्या तरी कदाचित हे सांगत असेल पुढची मॅच आता आपल्याला खेळायची. कुठं चेंडू होता, इथेही डॉट बॉलची समाप्ती होईल. एकही धाव अजूनही बॅटने दिली नाही, एकमेव धाव आली वाईटची. आतापर्यंत या स्पर्धेमध्ये 3 मिडन षटक आपण पाहिलेले आहेत. भूषण ठोंबरे, कोणी उसाटणीचे रोशन हजारी आणि सूरज बात्रे घेसार. फटका जबरदस्त आहे, मात्र क्षेत्ररक्षक जरूर आलेत, मात्र त्यांच्या आवाक्याच्या बाहेर चेंडू सीमारेषेच्या बाहेर सिक्सर. षटकासाठी 11 मिनिटाचा वेळ घेतलाय वाडेकर. 4 मिनिटाचा वेळ तुमच्याकडे जरूर या ओव्हरसाठी. वेळ सामने खेळणं गरजेचं आहे. दीपेश भोयर यांच्याकडनं विकेट हॅट्रिकसाठी 1000 रुपयाचं कॅश प्राइज वाडेकर संघाडी. अजून 9 मिनिटाचा वेळ तुमच्याकडे. कपिल बघा थोडासा सरावही करतायत. 12 बॉलमध्ये 42 अजूनही करायचे आहेत. 12 चेंडू 42 धावा. कपिल फॉर एंड कडनं चांगला बॉल होता, तितक्याच पद्धतीने चांगल्याच पद्धतीने खेळून काढलाय. लॉंग ऑफच्या दिशेने बॉल सीमारेषेच्या बाहेर चौकार. सातत्याने राकेश दादा पाटील यांची प्रचंड मेहनत, संपूर्ण संघाने एकत्र आणण्याचं काम त्यांच्या माध्यमातून मॅनेजमेंट कमिटीची मुख्य भूमिका आहे. मात्र बघा कपिल हा चेंडू डॉट येईल. योगेशने पहिल्या बॉलवरती चौकार जरूर मारलाय. 10 चेंडूमध्ये 38 अजूनही करायचा. हा ऍक्शन रिप्ले बघा आता. कधी ऑफ कटर्स कधी लेग कटर्स. हा चेंडू पडल्यानंतर बाहेर काढलाय. हीच तर खासियत आहे कपिलची. इथे फटका दमदार आहे, बॉल उंच गेलाय आणि जाईल सीमारेषेच्या बाहेर. योगेश जाधवच्या बॅटमधून आलाय सिक्सर. आतापर्यंत जेवढे रेकॉर्ड झाले तर विकेट हॅट्रिक असतील, मिडन ओव्हर असेल, मध्ये सर्व संघ या स्पर्धेतनं बाहेर गेले. आणि मागच्याही वर्षी हेच घडलं होतं. ज्या ज्या संघाने विकेट हॅट्रिक्स घेतल्या, मिडन षटक टाकले, अर्धशतक आले, ते संघ या स्पर्धेतनं बाहेर गेलेले आहेत. 27 वरती 5 गेलेत. अजून या मॅच मध्ये आपण पाहिलं तर 9 चेंडूमध्ये 32 करायचे आहेत. येणारे 9 चेंडू 32 धावा या मॅच मध्ये तुम्ही पाहतायत. ऑन साईडला खेळायचं होतं, आत्ता डॉट आलाय. कधी षटकार, कधी चौकार, कधी डॉट, हेच तुम्ही पाहतात. हा ऍक्शन रिप्ले. चेंडू पडल्यानंतर थोडासा बाहेर काढलाय आणि हीच तर खासियत आहे कपिलची. कधी कधी ओव्हरपेज बॉल सुद्धा टाकून जातात, त्यावर षटकार चौकार लागतो. हा चांगला आहे. सिद्धू हेच सांगतायत, हेच बॉल टाकायचे आहेत. प्रत्येक बॉल नंतर सिद्धू त्याला मार्गदर्शन देतात. एक्झॅक्ट तुला बॉल कुठे टाकायचे, कुठे पिचिंग करायचे. आणि पाहिजे क्रिकेटमध्ये एसटीएसचं काम काय असतं तर खेळाडूंना प्रोत्साहन देणं, मास्टर माइंडचं काम करणं. अनेक वर्ष माहीला तुम्ही पाहिलं, महेंद्रसिंग धोनी. डॉट बॉल. 6 चेंडू 32 आता मॅच मध्ये करायचे आहेत. कपिलच्या 2 षटकाचा स्पेल समाप्त झालाय. प्रणितने 1 षटक टाकले, सिद्धूने 1 षटक टाकले. तर बघायचं तर शेवटच्या षटकात चे लाडके
साईनाथ रघुनाथ पाटील ज्यांचा वाढदिवस आता काही क्षणात आपण साजरा जरूर करणार आहोत 19 फेब्रुवारी. दादांच्या नावाची चर्चा सातत्याने राहिलेली आहे. फुलटॉस बॉल होता, टायमिंग करू शकले नाहीयेत, धाव घेतली नाहीये, त्यामुळे आता चेसिंग कंपल्सरी आहे. त्यामुळे 5 षटकार जरी आले तरी इथून हेडूटने संघाला मॅच जिंकणं थोडंसं कठीण झालेलं आहे. पुढच्या टीमने रेडी राहायचे. नागाव संघाचे सर्व खेळाडू आमच्या मुख्य व्यासपीठासमोर येऊन थांबायचे. नागाव टीम येऊन थांबायचे. नाही सिद्धू सांगतायत नाही, मात्र प्रणेश सांगतायत माझ्यासाठी आहे इझी झेल आहे, मी पकडेल आणि त्याने पकडलाय. विकेट मिळाली कल्पेश कापसेला. फक्त आता औपचारिकता उरली आहे. जवळजवळ दुसऱ्या फेरीच्या दिशेने वाटचाल करत असताना निहाल पाटील यांनी पुरस्कृत केलेला निहाल 11 जय जलेश्वर वाडेकर विकेट रॅटिंगसाठी त्यांच्याकडनं 2000 रुपयाचं कॅश प्राईज. काका पावशे रुपेश पावशे यांच्याकडनं 5000 रुपयाचं विकेट रॅटिंगसाठी कॅश प्राईज आहे. दीपेश भोईर यांच्याकडे सुद्धा विकेट हॅट्रिकला 1000 आहे. इथे मात्र चेंडू 1 बाउन्स सीमा पार करणार टीमने. विकी सर हाईट फॅक्टर चला नागाव टीमचे कॅप्टन सिराजच्या बॅटमधून जरूर चौकार आल्यानंतर सिराजने पंचांना चॅलेंज केले. योगेश एक नवीन खेळाडू आपल्या या संघामध्ये पाहायला मिळतो. वाडेकर संघामध्ये ज्याने 2 षटकार या मॅच मध्ये मारले आणि खऱ्या अर्थाने तिथून धावा यायला सुरुवात झाली. फेअर डिलिव्हरी 4 धावा जरूर मिळतील. पुढचा बॉल जास्त सफल झालेत. शेवटच्या 2 चेंडूचा खेळ शिल्लक आणि जवळजवळ आता मॅच निश्चित झालेली आहे. नागाव विरुद्ध वाडेकर. एका बाजूला निहाल 11 जय जलेश्वर वाडेकर आणि दुसऱ्या बाजूला मायरा 11 आई गावदेवी 12-13. नागाव 4 ओव्हरची मॅच तुम्हाला पाहायला मिळेल. फलंदाजा बाद होत आहेत का आउट आहेत. चला बॅट्समन लवकर पाठवा, शेवटचा बॉल शिल्लक आहे. यानंतर लगेच टॉस होईल. त्यामुळे सिद्धू पाटील यांना विनंती असेल लगेचच जशी मॅच संपली तुम्हाला टॉससाठी यायचे. चला सागर भंडारी बघा सर्वात अगोदर आले होते, मात्र सर्वात शेवटी एक बॉल खेळण्यासाठी ते आता मैदानात चाललेले आहेत.